झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 21 मार्च 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अखेर जिल्हा परिषद विषय समितीच्या सभापतीचा व निवडीचा मुहूर्त ठरला। 27 मार्च रोजी विशेष सभा घेण्याचा आदेश जारी। 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता घेणार सभेचे कामकाज सुरू। शाळांच्या गुणवत्तेचा नवोदय पॅटर्न यशस्वीसाठी जिल्हा परिषदेचे खाजगी शाळांना धोबीपछाड करून सरकारी शाळांना दिले जाणार प्राधान्य। नगर परिषद धाराशिव कडून शहरात जागोजागी लावलेले विनापरवाना बेकायदेशीर डिजिटल बॅनर जमीनदोस्त करणे सुरू। शहराला मिळणार काही प्रमाणात मोकळा श्वास। परांडा पोलिसांनी सटवाई मंदिराजवळ सापळा रचून 16 लाख रुपयाच्या मुद्देमालासह केली अवैध दारू जप्त व तिघांना केले जेरबंद। आई तुळजाईच्या नगरीत तुळजापूर शहरात जुगार, मटका, गोवा, गुटखा अवैध धंद्याविरुद्ध नगराध्यक्ष विनोद गंगणे व नगरसेवकांनी घेतला आक्रमकपणा। पोलीस निरीक्षकाकडे धाव घेऊन दिले अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन। येडशी येथे पुण्यातील विवाहित लग्नाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास पाळले भाग। ग्रामीण पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात झाला गुन्हा दाखल। मोहा तालुका कळंब येथे पुतळा व जयंतीची वर्गणी न दिल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण। कळंब येथे 5 जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल। धाराशिव शहरात हाकेच्या अंतरावर असलेल्या शेकापूर येथे कंपनीच्या स्टोअरमधून 9,70,000 रुपये किमतीचे विजेच्या तांब्याच्या तारेची चोरी। धाराशिव शहर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल। नळदुर्ग पोलिसांनी केली मोठी कारवाई। 10 कोटी 38 लाख रुपये किमतीचे हशिश हे अतिशय अंमली पदार्थ असलेले ऑइल सापडले। आरोपींनी पोलिसाच्या हातावर तुरी देऊन झाले पसार। धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात कला केंद्राच्या गैरप्रकाराविषयी विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी केली मुख्यमंत्री यांच्याकडे कारवाईची मागणी। या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका। पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद हे यूट्यूब चॅनल।